विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी बघितलं उल्हासनगरमध्ये की संविधानाचं संवर्धन कोण करू शकतं. पुरोगामी विचार जो आहे महाराष्ट्राचा तो पुढे नेण्याची ताकद कोणाकडे आहे. तर जसं उद्धव ठाकरेंनी राजेश वानखेडे ह्या उमेदवाराला तिकीट दिलं, तसं शरद पवारांनी संविधान संवर्धनाची सगळी धुरा ही पप्पू कलानीच्या पुन्हा एकदा खांद्यावरती टाकली. बिहार निवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे. या निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण आता उलटसुलट बाजूंनी सुरू होईल. सोशल मीडियामध्ये सुद्धा ह्या सगळ्याला उधाण येईल. काँग्रेसच्या इंडिया आघाडीचे जे समर्थक लोक आहेत ते नक्कीच याचा ठपका हा वोट चोरीवर ठेवतील. भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या मदतीने किंवा संगनमताने, हा शब्द जास्त योग्य ठरेल, या निवडणुका जिंकल्या आहेत असं आता सांगितलं जाईल. मुद्दा काय आहे की वोट चोरी आहे, प्रथम दर्शनी ती कुठेतरी दिसते आहे. राहुल गांधी हे सगळं लोकांच्या मनावर ठसवण्याबद्दल सफल सुद्धा झालेले आहेत. परंतु या सगळ्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी लागणारी जी गल्ली बोळामध्ये टीम हवी, ती टीम भारतीय जनता पार्टीचे जे विरोधक आहेत त्यांच्याकडे असल्याचं आपल्याला दिसत नाही. किंवा ज्या लोकांना घेऊन मवियातले घटक पक्ष काम करतायत, हे लोक खरोखरच भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले आहेत का? ते लोकशाही मानणारे आहेत का? ते संविधानाशी प्रामाणिक आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. परंतु सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने वळून टाकले. जसे इकडचे वळून टाकलेले लोक भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत, तसं भारतीय जनता पार्टीतून वळून टाकलेले लोक या बाजूला सुद्धा येतात. त्यांना लगेच स्वीकारलं जातं, त्यांना तिकीटं दिली जातात, त्यांना मोठं केलं जातं, त्यांच्या जीवावरती मविया निवडणूक लढवते आणि मग निकालानंतर स्वतःला विचारत बसते की आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात का लढू शकत नाहीत. मुळात तुमचे सदस्य म्हणजे तुमच्या पक्षातले कार्यकर्ते आणि ज्यांना तुम्ही तिकीट देता ते उमेदवार, ह्या आधी मुळतः भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा भारतीय जनता पार्टीची जी राजकारण करण्याची पद्धत आहे विद्वेषी राजकारणाची, तर त्याच्या विरोधातले तर असले पाहिजेत. मी उल्हासनगरला राहतो. एक उल्हासनगरचं नमुनेदार उदाहरण मी तुमच्या समोर ठेवेन, कारण त्या शहरात मी राहत असल्यामुळे इथलं राजकारण मला जवळून बघायला मिळतं. महाराष्ट्रातली बाकीच्या शहरांमधली गावांमधली जी स्थिती आहे ती मला इथून तिकडून ऐकलेली किंवा वाचलेली पाहिलेली असते, परंतु उल्हासनगरमधलं राजकारण मी प्रत्यक्ष अनुभवतो. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत, धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत, इंडिया आघाडीतील एक महत्वाचे घटक आहेत, चाणक्य आहे वगैरे वगैरे सगळं काही आहे. हे सगळं असतानाही जसे जसे दिवस पुढे सरकत गेलेले आहेत तर त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय होत चाललेली. ती दयनीय का होत चाललेली आहे? कारण मुळात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष हा कार्यकर्त्यांमधून निर्माण झालेला पक्ष नाहीये. हा दबंग नेत्यांना एकत्र करून तयार झालेला पक्ष आहे आणि त्या दबंग नेत्यांच्या पाठीमागे जे फिरणारे लोक आहेत ते ह्या पक्षाचे कार्यकर्ते. ज्या वेळेला असे दबंग नेते भारतीय जनता पार्टीच्या प्रलोभनाला बोलून म्हणा, दमदाटीमुळे म्हणा किंवा आणखी कुठल्याही इतर कारणांमुळे म्हणा, जेव्हा निघून जातात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातातून जिल्ह्याच्या जिल्हे, तालुक्याच्या तालुके गेलेले आहेत, कारण संघटनच नाही खाली. उल्हासनगर बद्दल मी तुम्हाला सांगत होतो की शरद पवारांचा नेहमी भरवसा हा पप्पू कलानी आणि त्याच्या कुटुंबावर राहिलेला आहे. म्हणजे जणू काही उल्हासनगर हे शहर शरद पवारांनी पप्पू कलानीला आंदण दिलेलं आहे. तू काय तिथे, तुला काय करायचं ते कर. आता सध्या पप्पू कलानीचं वय झाल्यामुळे जी प्रामुख्याने सूत्र आहेत ती पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी याच्याकडे आहेत. 2017च्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत या ओमी कलानीने आपले सगळे लोक घेतले आणि भारतीय जनता पार्टीचा रस्ता धरला. भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर, कमळावर निवडणूक लढवली आणि त्यांनी त्यांचा एका वेळेला महापौरही बनवला काही अल्पकाळ.
आणि ते देवेंद्र फडणवीसांचे एकनिष्ठ होते, रवींद्र चव्हाणांचे एकनिष्ठ होते, वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळेला भारत राजवानी हा पप्पू कलानीचा विरोधी गट, तर कोणीच नाही पक्षात, तर त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आलं. आमच्यासारखे मित्र लोक त्यावेळेला भारत राजवानी यांना सांगत होते की शरद पवारांच्या भरोश्यावर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राहूही नका आणि त्यांचं पदही घेऊ नका. पण भारत राजवानी यांनी ऐकलं नाही. त्यांना त्यावेळेला त्या पक्षात असलेले अजित पवार यांनी सांगितलं की ह्या कलानीला काय आपण परत घेणार नाही. त्यामुळे भारत राजवानींनी खूप मेहनत घेतली, पदरचा पैसा खर्च केला. 2019ला जेव्हा मवियाची राज्यात सत्ता आली तेव्हा ही पप्पू कलानी गँग पुन्हा एकदा टुनकन उडी मारून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आली आणि शरद पवारांनी एका रात्रीत त्या भारत राजवानीचं जिल्हाध्यक्षपद काढून घेतलं. आता लोकसभेची जेव्हा निवडणूक झाली अलीकडची, म्हणजे जेव्हा आता भारतामध्ये संविधान वाचवण्यासाठीची लढाई सुरू आहे, म्हणजे ह्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शरद पवार आणि इतर सगळे उद्धव ठाकरे वगैरे लोक का लढतायत, तर त्यांना संविधान वाचवायचंय. हे संविधान वाचवताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जिल्हाध्यक्षपद पप्पू कलानीची सून आणि ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी यांच्याकडे सध्या आहे. हे पद जिल्हाध्यक्षपद असताना ओमी कलानी यांनी श्रीकांत शिंदे याच्याशी माझी वैयक्तिक मैत्री आहे, आमचं दोस्तीचं गठबंधन आहे, असं करून लोकसभेच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला. हे लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी इंडिया आघाडीचा घटक आहे, मवियाचा घटक आहे, संविधान संवर्धनासाठी ते लढतायत, त्यांच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष हा लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सोबत होता. त्यांनी किती जरी सांगितलं आम्ही शिंदे शिवसेनेत सोबत होतो, श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर आमची वैयक्तिक मैत्री होती वगैरे वगैरे, तरी सुद्धा तुम्ही एकंदरीत महायुतीच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष होता. या कारणामुळे शरद पवारांनी त्यांच्याकडून पक्ष काढून घेतला का, काढलं का, तर नाही, तो पक्ष त्यांच्याकडेच आहे. पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी हा स्वतःच्या नावाने एक टीओके नावाचा गट चालवतो, टीम ओमी कलानी. या टीओकेने एक तथाकथित अधिवेशन गोव्यात घेतलं होतं. त्या गोव्यातल्या अधिवेशनाला राष्ट्रवादीच्या नव्हे टीओकेच्या जितेंद्र आव्हाड इथून गोव्याला गेले होते, त्यांना मार्गदर्शन आणि संबोधन करायला. त्यानंतर आल्या विधानसभा निवडणुका. विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी बघितलं उल्हासनगरमध्ये की संविधानाचं संवर्धन कोण करू शकतं, पुरोगामी विचार जो आहे महाराष्ट्राचा तो पुढे नेण्याची ताकद कोणाकडे आहे. तर जसं उद्धव ठाकरेंनी राजेश वानखेडे ह्या उमेदवाराला तिकीट दिलं, तसं शरद पवारांनी संविधान संवर्धनाची सगळी धुरा ही पप्पू कलानीच्या पुन्हा एकदा खांद्यावरती टाकली. त्यांची काय मजबुरी आहे हे माहीत नाही, ते शरद पवारच जाणे. त्यांनाच माहिती असेल की पप्पू कलानीच्या मागे फरफटणं, म्हणजे सध्या जर मी हा योग्य शब्द वापरतोय, शरद पवार हे पप्पू कलानीच्या राजकारणामागे फरफटतायत. कधीतरी पप्पू कलानी फरफटत असेल, पण आजचं वर्तमान असं आहे, जे वास्तव आहे की शरद पवार फरफटतायत आणि पप्पू कलानी सारख्यांच्या मागे फरफटणाऱ्या शरद पवारांवरती मविया आघाडी डोळे लावून बसलेली आहे की हे काहीतरी ऊर्जितावस्था देतील महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाला. विधानसभा निवडणुकीत यांनी उमेदवारी दिली ओमी कलानीला. तो त्या तुतारी या चिन्हावरती लढला आणि त्या तुतारीची मवियाची जी मतं होती ती जणू काही आमचीच मतं आहेत, आमचीच ताकद आहे, असं करून त्यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेनेला पॉलिटिकली ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. भारतीय जनता पार्टी काबीज करण्याचा त्यांचा आधी प्रयत्न होता, तो भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काही सफल होऊ दिला नाही, रवींद्र चव्हाणांनी काय त्यांना दाद दिली नाही आणि मग त्यामुळे त्यांनी शिंदे शिवसेनेची बोलणी सुरू केली आणि पुन्हा एकदा आता ते शिंदे शिवसेनेसोबत आहेत. अजूनही शरद पवारांनी त्यांच्याकडचं राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्षपद काढून घेतलेलं नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची पक्षस्थितीची कारवाई केलेली नाही, त्यांना नोटीस दिलेली नाही की जितेंद्र आव्हाड किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्या नेत्याने याच्याने याच्यावरती वक्तव्य सुद्धा दिलेलं नाहीये. अजूनही त्यांना असं वाटतं की हे आपलेच आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे आपण जर हे बघितलं,
हे पप्पू कलानी असो, गणेश नाईक असो, तुमचे पद्मसिंग पाटील असोत किंवा आणखी कुठले कुठले जिल्ह्यातले हे जे सगळे दबंग लोक आहेत, हे राजकीय पक्षांची संघटना ही कधीच त्या शहरामध्ये वाढू देत नाहीत. ती संघटनाच्या पदांवरती त्यांची चमचे मंडळी असतात आणि संघटन म्हणून ते कधी त्या पक्षाचं वाढू देत नाही. संघटन न वाढल्यामुळे काय होतं, तो विचारही वाढत नाही, तो विचार लोकांमध्ये जात नाही, रुजत नाही. या सगळ्या नेत्यांचं वैयक्तिक सगळं दबंगशाहीचं राजकारण त्या शहरामध्ये गावागावांमध्ये सुरू असतं. भारतीय जनता पार्टीने सत्तेच्या जोरावरती हे गावागावातलं दबंगशाहीचं राजकारण जे आहे ते मोडीत काढलं. उद्या जर समजा मला कोणी वैयक्तिक प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टीने जर पप्पू कलानीचं राजकारण उल्हासनगरातून संपवलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल, तर मी सांगेन मला आवडेल, मला आनंद होईल. परंतु त्याच वेळेला जर भारतीय जनता पार्टीचं राजकारण ह्या उल्हासनगरमध्ये वाढत असेल तर तो माझ्यासाठी चिंतेचा विषय असेल. अशा द्विधा मनस्थितीमध्ये अशी कोंडी करणारी स्थिती भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्र काय सगळ्या देशभर आणलेली. जोपर्यंत या राजकीय पक्षांचे अजूनही डोळे उघडत नाहीत, हे जे सगळे दबंग आणि रेडीमेड सगळे भागाभागातले संस्थानिक त्यांच्या हातातून तुमच्या राजकीय पक्ष जोपर्यंत तुम्ही सोडवून घेत नाही, तुम्ही विचारांशी बांधील असलेली, ज्यांना खरोखर भारताबद्दल तळमळ आहे, ज्यांना संविधानाबद्दल प्रेम आहे, निष्ठा आहे, संविधानाची मूल्य ज्यांना मान्य आहे, जे आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या मूल्यांना घेऊन चालतात, अशा कार्यकर्ते तुम्ही जोपर्यंत तुमच्या पक्षांमध्ये वाढवत नाही, त्यांना महत्व देत नाही, त्यांचा वापर करणं नाही तर त्यांना महत्व देऊन तुमचा पक्ष वाढवण्यासाठी नाही, हा विचार वाढवण्यासाठी तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न जोपर्यंत करत नाही, तुम्ही संपलेले आहात. तुम्ही याच्या पुढे हे सगळं केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढू शकत नाही. कुठल्याही मतदारसंघामध्ये तिथे जेवढे बूथ आहेत त्या बूथवरती प्रत्येकी 10 असे विचारांना वाहून घेतलेले कार्यकर्ते जोपर्यंत या भाजपा विरोधी राजकीय पक्षांकडे येत नाहीत किंवा तशा प्रकारच्या संघटन उभं राहत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली लढाई ही कठीण नव्हे अशक्य अशी आहे. बाकी व्हीव्हीएम आणि वोट चोरी हे सगळं आत्मसमाधान करायला, स्वतःची समजूत काढण्यासाठी म्हणून ठीक आहे, परंतु मुळातच संघटन वाढीबद्दल तुम्ही प्रामाणिक नाही आहात, तुम्ही विचारांशी प्रामाणिक नाही आहात, तुम्ही लोकशाहीशी प्रामाणिक नाही आहात, तुम्ही भारतीय संविधानिक मूल्यांशी प्रामाणिक नाही आहात. पण तुम्हाला ह्या सगळ्यांसाठी भारतीय जनता पार्टीला मात्र हरवायचं असतं. ही सरळ सरळ तुमची स्वतःची आणि भारतीय जनतेची फसवणूक आहे. ही फसवणूक तुम्ही शक्य तितक्या लवकर जर थांबवलीत तर देशावर मोठी मेहरबानी होईल.